नमस्कार, मी प्राध्यापक रामदास मधुकर झोळ 244 करमाळा मतदारसंघातून रिक्षा हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे। आता प्रचार आपला अंतिम टप्प्यात आलेला आहे। तर या प्रचारादरम्यान अंतिम टप्प्यामध्ये काही गैरसमज अफवा पसरू शकतात, त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींनी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे। आतापर्यंतच्या झालेल्या प्रचार सभांमध्ये जवळजवळ 11 मोठ्या सभा आमच्या झालेल्या आहेत। अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना कुठल्याही मोठ्या नेत्याचा पाठिंबा नसताना सामान्य जनतेच्या विश्वासावरती आम्ही आतापर्यंत वाशिंबे असेल, सालसे असेल, बोरगाव, वीट, जिंती, केम, पोथरे, म्हैसगाव, कुर्डवाडी, करमाळा या ठिकाणी आम्हाला जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। आणि त्याचबरोबर कुर्डवाडी येथील रॅली असेल, करमाळा शहरातील रॅली असेल, या रॅलीला सुद्धा प्रचंड जनतेने आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपल्याला जर कुठली अफवा आपल्याकडे आली असेल, कोण काय गैरसमज पसरवत असेल, तर माझा फोन नंबर तुम्हाला सर्वांना माहित आहे। जर कॉन्टॅक्ट नाही झाला तर मला मेसेजच्या स्वरूपातून आपण मला व्हॉट्सअप न करता मेसेज करा। त्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर दिलं जाईल किंवा कॉन्टॅक्ट केला जाईल। त्यामुळे आपण सर्वांनी माझ्या नावाचा, माझ्या फोटोचा वापर करून किंवा माझ्या आवाजाचा सुद्धा AI तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून मीच बोलतोय असं भासवून चुकीच्या अफवा, व्हिडिओ, ऑडिओ पाठवले जातील, तर त्या सगळ्या चुकीच्या अफवा, व्हिडिओ पासून सावध राहा। काय तुम्हाला वाटलं मला डायरेक्ट मेसेज करा, एवढंच सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती असेल। त्यामुळे आपण निर्भीडपणे येणारी विधानसभा चांगल्या प्रकारे आपण मतदान करून जास्तीत जास्त पाहुणे रावळे सगळे सोयरे सगळ्यांना सांगून, मित्रांना सांगून आपण मतदाना दिवशी 20 तारखेला आपण चांगल्या प्रकारे मतदान करून घ्यायचंय। आणि 20 तारखेला माझं रिक्षा हे चिन्ह आहे, तर 20 तारखेला मतदान करताना 11व्या नंबरवरती माझं नाव रामदास मधुकर झोळ, रिक्षा हे चिन्ह आहे, त्याच्या पुढचं बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करावा अशा नम्रपूर्वक आपणा सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।